कायम टिकणारं आरक्षण देण्याच्या बाबतीत माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार महायुतीचं वचनबद्ध आहे। वेळ एवढ्यासाठीच लागतोय की कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण हे आरक्षण देताना येऊ नये। ह्याच्यात समजा कोर्ट मॅटर जरी पुढे झालं तरी ती आपली बाजू भक्कम असावी एवढ्यासाठीच थोडासा वेळ लागतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो शब्द हे महायुतीचं सरकार 100% पूर्ण करेल। जुन्या पेन्शन संदर्भात देखील मोठा निर्णय आहे तो होणार आहे, मात्र त्या अगोदर संप आहे तो होताना पाहायला मिळतो। माझी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनांच्या सदस्यांना विनंती राहील की हा विषय मोठा आहे, जुनी पेन्शनचा खूप त्याच्यावरती विचारपूर्वक निर्णय करावा लागणार आहे। त्यामुळे कालच माननीय सीएम साहेबांनी दोन्ही डीसीएम साहेबांनी याच्या बाबतीत संघटनांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा केलेली आहे। सरकार याच्या बाबतीत मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे। सरकारच्या विनंतीला संघटनांनी प्रतिसाद द्यावा आणि हा संप मागे घ्यावा। निश्चितपणे कालच्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली आहे माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, माननीय दादांच्या बरोबर त्याप्रमाणे सरकार याच्यात योग्य निर्णय नक्की घेईल। सर, लोकसभा निवडणुकीला आता एक सर्वे समोर येतोय ज्यामध्ये जर का आता निवडणुका झाल्या तर महायुतीला 27 ते 31 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळू शकतात। कसं पाहताय? थोडंसं तुम्ही जे आकडा सांगताय तो 40च्या पुढे महायुती जाईल हा आमचा अंदाज आहे। अंदाज म्हणण्यापेक्षा आम्ही फील्डवर जाऊन ती वस्तुस्थिती पाहिलेली आहे आणि नुकताच 3 राज्यांमध्ये जो निवडणुकींचा निकाल विधानसभेचा लागला त्याच्यावरनं हे स्पष्ट आहे देशाचा कौल माननीय मोदी साहेबांच्या बाजूने आहे। देशानं माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। महाराष्ट्र देखील ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते स्वीकारलेलं आहे। त्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 45+चं बहुमत महायुतीला माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि दादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांचं हात बळकट करण्यासाठी नक्की मिळेल अशी वस्तुस्थिती आहे। साहेब, तुम्ही 3 राज्यांचा वारंवार उल्लेख करतात, मात्र तसं दिसून येत नाही कारण की महाराष्ट्रात फुटफुटीचं राजकारण आहे ते पाहायला मिळतं, त्यामुळे असं होताना दिसणार नाही। 3 राज्याचं तुम्ही वारंवार जे